काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा पार पडला. विकास कामांचं उद्घाटन, शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असं या दौऱ्याचं स्वरूप असलं तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्त्वाचा होता. या दौऱ्याच्या दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधन करत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे 2 मतदारसंघ येतात. एक म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तर दुसरा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघामध्ये सध्या असणारे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे नेते आहेत. जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बघितली तर या दोन्ही जागा महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाला मिळू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेऊ. पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी सध्या धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत व ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये आहेत. या मतदारसंघामध्ये भाजपकडे प्रभावी असा चेहरा नाही. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा अधूनमधून होत असते, परंतु प्रकाश आवाडे यांना प्रचंड विरोध असणारा एक गट भाजपमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे पुन्हा धैर्यशील माने हेच पर्यायी उमेदवार म्हणून समोर येतील. या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहेत. मग ते अपक्ष लढवत किंवा महाविकास आघाडीकडून लढवत, परंतु राजू शेट्टी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याशी 2 हात करायचे असतील तर धैर्यशील मानेंसारखा सक्षम पर्याय सध्या महायुतीकडे तरी दिसत नाही. यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सध्या संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत व संजय मंडलिक सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये आहेत. या ठिकाणी भाजपला धनंजय महाडिक यांचा पर्याय आहे, परंतु गेल्या वर्षी धनंजय महाडिक यांची राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड झाली आहे व त्यांचा कार्यकाळ अजून 5 वर्षे शिल्लक आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची शक्यता खूप कमी आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे हसन मुश्रीफ यांचा एक पर्याय आहे, परंतु हसन मुश्रीफ यांना लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये जास्त रस आहे. हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे. मंत्रिपदावरती पाणी सोडून लोकसभेमध्ये जाण्याची हसन मुश्रीफ यांची इच्छा नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. मंत्रिपद असेल तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करता येतो याची जाणीव हसन मुश्रीफ यांना आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हसन मुश्रीफ लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजय मंडलिक यांचे आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार तसेच राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच माजी आमदार चंद्रदेव नरके या नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. लवकरच या दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. सध्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.